हे 12 उलटे काम करा जे तुमची कदर करत नाहीत तेही तुमचे तवे चाटतील. काय तुमच्यासोबतही असं झालं आहे का की तुम्ही कोणासाठी सर्व काही केलं मनापासून पूर्ण ताकदीने आणि त्याने बदल्यात काय दिलं? दुर्लक्ष, अपमान किंवा मग ही भावना की तू तर आहेसच इथे, तुला कुठे जायचं आहे? घर असो, ऑफिस असो, नाती असोत, प्रत्येक ठिकाणी एक असा माणूस असतो जो तुमची किंमत करत नाही. तुम्ही त्याच्यासाठी स्वतःला झुकवता आणि तो आणखीच हट्टी होतो. पण आज मी तुम्हाला तो राज सांगणार आहे जो आचार्य चाणक्याने हजारो वर्षापूर्वी सांगितला होता आणि जो आजही तितकाच खरा आहे. चाणक्य म्हणाले होते, जो स्वतःचा सन्मान करत नाही जग त्याचा कधीच सन्मान करत नाही. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे ते 12 उलटे काम जे तुम्हाला करायचे आहेत. उलटे म्हणून कारण जग काहीतरी वेगळंच सांगतं आणि चाणक्यनीती काहीतरी वेगळंच सांगते. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजची ही गोष्ट तुमचं आयुष्य बदलून टाकू शकते. मित्रांनो, आज आपण त्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत जो चांगला राहता राहता थकून गेला आहे, जो प्रत्येकासाठी हो म्हणतो आणि आतून तुटत राहतो. चाणक्यनीतीमध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. शक्तिशाली तोच असतो जो स्वतःची ताकद लपवू शकतो. म्हणजे खरी ताकद दिखाव्यात नसते, ती रणनीतीत असते. आज आपण शिकणार आहोत असे 12 काम जे जगाच्या नजरेत उलटे वाटतात, पण हीच ती कामं आहेत जी तुमची किंमत वाढवतात, तुम्हाला ताकदवान बनवतात आणि जे तुमचा सन्मान करत नाहीत त्यांनाही तुमच्यासमोर झुकायला भाग पाडतात. व्हिडिओला एक लाईक आणि मनापासून एक सुंदर कमेंट नक्की करा. असं केल्याने आचार्य चाणक्यांचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहील. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये हेही नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओ पुढे सुरू करूया. नंबर 1, माफ करा पण विसरू नका. हे ऐकून थोडं विचित्र वाटेल. चाणक्य म्हणतात, जो अपमान विसरतो तो पुन्हा अपमान सहन करण्यासाठी स्वतःला तयार करतो. मित्रांनो, माफ करणं ही ताकद आहे, पण विसरणं ही मूर्खता आहे. उलट काम म्हणजे मनापासून माफ करा, पण तुमचं वागणं बदला. ज्याने एकदा धोका दिला त्याच्यावर पुन्हा तितकाच विश्वास ठेवू नका. ज्याने एकदा अपमान केला त्याला पुन्हा ती संधी देऊ नका. माफी तुमच्यासाठी आहे जेणेकरून तुमचं मन हलकं राहील आणि अंतर त्याच्यासाठी आहे जेणेकरून तो पुन्हा ते करू शकणार नाही. नंबर 2, हो म्हणणं बंद करा. चाणक्य म्हणाले होते, जो प्रत्येक गोष्टीला होकार देतो तो मूर्ख असतो, जरी तो शिकलेला असला तरी. आणि मित्रांनो, हीच ती सर्वात मोठी चूक आहे जी आपण करतो. कोणी म्हणतं, यार हे काम करून दे आणि आपण म्हणतो, हो भाऊ होईल. कोणी म्हणतं, तू तर आहेसच आणि आपण हसून मान्य करतो. पण ही माहिती आहे का मग काय होतं? जेव्हा तुम्ही कायम हो म्हणता, लोक तुम्हाला माणूस नाही एक साधन समजू लागतात. साधनाची किंमत नसते, त्याचा फक्त वापर होतो. उलट काम म्हणजे आजपासून नाही म्हणायला शिका. माफी न मागता, स्पष्टीकरण न देता फक्त नाही होणार. पहिल्यांदा लोक चकित होतील, दुसऱ्यांदा विचार करतील, तिसऱ्यांदा तुमच्याशी नीट बोलायला शिकतील. नाही हा तो शब्द आहे जो तुमची किंमत ठरवतो. नंबर 3, स्वतःची वेदना लपवणं बंद करा, पण योग्य ठिकाणीच उघडा. हे थोडं गुंतागुंतीचं आहे. चाणक्य म्हणतात, आपली कमजोरी शत्रूला सांगू नका, पण आपली ताकदही प्रत्येकासमोर दाखवू नका. म्हणजे तुमचं दुःख प्रत्येकाला सांगू नका, कारण जो तुमचं दुःख जाणतो तो त्याचं दुःखावर वार करतो. पण उलट काम म्हणजे जो खरंच तुमचा आहे त्याच्यासमोर मन मोकळं करा. खरी नाती तिथेच तयार होतात. जो प्रत्येकासमोर रडतो त्याला कमजोर समजलं जातं. जो कधीच रडत नाही त्याला दगड समजलं जातं. पण जो योग्य ठिकाणी स्वतःला व्यक्त करतो त्याला माणूस समजलं जातं आणि त्याची किंमत होते. नंबर 4, कौतुकाची भूक सोडा. मित्रांनो, ही गोष्ट थोडी टोचेल. आपण सगळे हे करतो. एखादं काम केल्यानंतर वाट पाहतो की कोणी तरी म्हणेल, वाह खूप छान केलं. आणि जेव्हा कोणी काही बोलत नाही आपण दुःखी होतो. चाणक्य म्हणतात, जो दुसऱ्यांच्या मान्यतेचा भुकेला असतो तो कायम भुकेलाच राहतो. उलट काम म्हणजे स्वतःचं कौतुक करा. आपल्या कामाची किंमत स्वतः करा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या कामाने समाधानी असता तेव्हा तुम्हाला दुसऱ्यांच्या कौतुकाची गरज राहत नाही. आणि गंमत म्हणजे जेव्हा तुम्हाला कोणाची गरज नसते तेव्हाच लोक तुमचं सर्वात जास्त कौतुक करतात. नंबर 5, शांत राहायला शिका. हे सर्वात मोठं शास्त्र आहे. चाणक्यांचं हे सूत्र ऐका. मूर्ख माणूस त्याच्या बडबडीमुळे ओळखला जातो आणि बुद्धिमान माणूस त्याच्या शांततेमुळे. आपल्याला वाटतं जो जास्त बोलतो तो ताकदवान असतो, पण सत्य अगदी उलट आहे. जो प्रत्येक गोष्टीवर बोलतो त्याला कोणी गंभीरपणे घेत नाही, पण जो शांत राहतो त्याच्या एका शब्दासाठी पूर्ण खोली थांबते. उलट काम म्हणजे कमी बोला, विचार करून बोला. पुढच्या वेळी कोणी तुमच्याशी अपमानाने बोलेल तर उत्तर देऊ नका. फक्त हसा आणि तिथून निघून जा. ती स्मित, ती काही सेकंदाची शांतता त्याला पूर्ण रात्र झोपू देणार नाही. नंबर 6, स्वतःला स्वस्त बनवू नका. चाणक्य नीतीमध्ये एक सूत्र आहे, जी वस्तू सहज मिळते तिची किंमत राहत नाही. आणि ही गोष्ट फक्त वस्तूंना नाही, माणसांनाही लागू होते. तुम्ही प्रत्येक वेळी उपलब्ध असता, प्रत्येकाचं ऐकता, प्रत्येकाच्या गरजेवर धावत जाता. तर ऐका, तुम्ही स्वतःला स्वस्त बनवत आहात. जे कायम सहज मिळतं त्याची कोणी किंमत करत नाही. उलट काम म्हणजे थोडे दुर्मिळ बना. प्रत्येक फोन लगेच उचलू नका, प्रत्येक बोलण्यावर धावू नका.
तुमचा वेळ मौल्यवान समजा, तेव्हाच दुसरेही तसंच समजतील. जेव्हा तुम्ही कमी दिसाल, लोक तुम्हाला जास्त शोधतील. नंबर 7, तुमची प्रगती शांतपणे करा. मित्रांनो, कदाचित हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. चाणक्य नीती सांगते, तुमचं पुढचं पाऊल हे उचलल्याशिवाय कोणालाही सांगू नका. पण आपण काय करतो, काहीतरी करण्याचा विचार आला की लगेच व्हॉट्सअपवर टाकतो, सगळ्यांना सांगतो आणि कधीकधी ते काम करतच नाही आणि जे करतात ते दुसऱ्यांच्या मत्सराचं लक्ष्य बनतात. उलट काम म्हणजे शांतपणे काम करा, मोठ्या आवाजात यश मिळवा. जेव्हा तुमच्या हातात निकाल असेल तेव्हाच जगाला सांगा, कारण जो दिसतो तो लक्ष्य बनतो आणि जो शांतपणे वाढतो तो एक दिवस सगळ्यांपेक्षा पुढे जातो. नंबर 8, स्वतःवर प्रेम करायला शिका. याला स्वार्थ समजू नका. चाणक्यांनी खूप खोल गोष्ट सांगितली होती, जो स्वतःची काळजी घेत नाही तो दुसऱ्यांचीही घेऊ शकत नाही. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, आधी दुसऱ्याचा विचार करा, स्वतःला मागे ठेवा आणि आपण इतकं मागे जातो की स्वतःलाच हरवून बसतो. उलट काम म्हणजे आधी स्वतःला भरा, तुमची झोप पूर्ण करा, नीट जेवा, तुमच्या आवडींसाठी वेळ काढा, तुमच्या स्वप्नांवर काम करा. जेव्हा तुम्ही स्वतःसोबत आनंदी असता, तुमचा आनंद इतरांपर्यंत पोहोचतो आणि जो माणूस स्वतःसोबत आनंदी असतो त्याला कोणीही उद्ध्वस्त करू शकत नाही. नंबर 9, मदत करा पण शहाणपणाने. हे ऐकून थोडं विचित्र वाटेल. चाणक्य म्हणाले होते, विचार न करता केलेली दया नसते, ती स्वतःची बर्बादी असते. आपण मदत करतो आणि मग अपेक्षा ठेवतो की समोरचा बदल्यात काहीतरी करेल आणि जेव्हा तो काही करत नाही, आपण आतून तुटून जातो. उलट काम म्हणजे मदत करा, पण फक्त त्यांना जे त्यासाठी पात्र आहेत. प्रत्येकावर तुमची ऊर्जा खर्च करू नका आणि जेव्हा मदत करा ते मनापासून करा, पण डोळे उघडे ठेवा. जो वारंवार घेतो पण कधीच देत नाही, तो तुमच्या दयेचा नाही, तुमच्या अंतराचा पात्र आहे. नंबर 10, जे तुम्हाला लहान समजावतात त्यांच्यापासून दूर राहा. हे खूप महत्त्वाचं आहे. चाणक्य नीतींमध्ये लिहिलं आहे, जी संगत तुम्हाला खाली खेचते ती शत्रूपेक्षाही धोकादायक असते. तुमच्या घरात, नात्यात, ऑफिसमध्ये कोणी ना कोणी असा असतो जो प्रत्येक वेळी तुम्हाला कमी लेखतो. तुझ्याकडून नाही होणार, तू कायम असाच आहेस आणि हळूहळू तुम्ही ते खरं मानायला लागतात. उलट काम म्हणजे अशा लोकांपासून अंतर ठेवा. नातं तोडणं शक्य नसेल तरी त्यांच्या शब्दांना मनात जागा देणं बंद करा. जो तुमच्या प्रगतीवर जळतो तो तुम्हाला पुढे जाताना पाहू शकत नाही. त्याच्या शब्दात तुमचं सत्य नसतं, त्याची वेदना असते. नंबर 11, प्रत्येकाला तुमच्या आयुष्याचा हिशोब देऊ नका. मित्रांनो, आपल्या समाजात ही खूप मोठी सवय आहे. हे का केलंस, ते का नाही केलंस, उशीर का झाला, लवकर का आलास आणि आपण प्रत्येकाला स्पष्टीकरण देत राहतो. चाणक्य म्हणतात, जो प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देतो तो स्वतःची बाजू कमजोर करतो. उलट काम म्हणजे स्पष्टीकरण देणं बंद करा. तुम्ही जे केलं विचार करून केलं, बस. जो प्रत्येकाला उत्तर देत फिरतो त्याला कोणी गंभीरपणे घेत नाही, पण जो शांतपणे स्वतःच्या मार्गाने चालत राहतो त्याच्या चालण्यातूनच जगाला समजतं की तो योग्य आहे. नंबर 12, तुमची किंमत स्वतः ठरवा. आणि हा शेवटचा मुद्दा, सर्वात ताकदवान चाणक्याचं सर्वात प्रसिद्ध सूत्र, जो स्वतःची किंमत करत नाही, जग त्याची कधीच किंमत करत नाही. मित्रांनो, तुमची किंमत ती नाही जी दुसरे ठरवतात, तुमची किंमत ती आहे जी तुम्ही स्वतःला देता. जर तुम्ही स्वतःला स्वस्त समजत असाल, तसंच समजेल जगही तसं समजेल. पण जर तुम्ही स्वतःला काबिल समजत असाल तर जगालाही ते मान्य करावंच लागेल. उलट काम म्हणजे आजपासून आता स्वतःला पहिलं स्थान द्या. तुमचं मत महत्त्वाचं आहे, तुमचा वेळ मौल्यवान आहे, तुमच्या भावना योग्य आहेत, तुमची स्वप्न आवश्यक आहेत. ज्या दिवशी तुम्ही हे मान्य कराल त्या दिवसापासून जगही ते मान्य करायला लागेल. मित्रांनो, थांबा एक क्षण. मला माहिती आहे हे ऐकायला सोपं आहे पण करायला खूप कठीण. कारण जेव्हा तुम्ही बदलायला लागता, लोक म्हणतात हा बदलला, याला आता अहंकार आला, पूर्वी चांगला होता. पण मी तुम्हाला विचारते, पूर्वी तुम्हाला किती सन्मान मिळत होता? पूर्वी तुम्ही किती आनंदी होता? पूर्वी तुम्ही खरंच तुम्ही होता का, की फक्त सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं उचलणारा एक खांदा होता? चाणक्य म्हणाले होते, परिवर्तन म्हणजे जीवन, जो बदलला नाही तो संपला. त्यामुळे घाबरू नका, कारण जे आज तुमची किंमत करत नाही, जेव्हा तुम्ही बदलाल तेच उद्या तुमच्याकडे येतील. ते माफी मागतील, कारण जो माणूस स्वतःची किंमत करायला शिकतो जग त्याला वाकून सलाम करतं. हीच चाणक्य नीती आहे. तर मित्रांनो, आज आपण शिकलो ते 12 उलटे काम, जे खरं तर आयुष्य सरळ करतात. नाही म्हणायला शिका, स्वतःला स्वस्त बनवू नका, तुमचं दुःख योग्य ठिकाणी व्यक्त करा, कौतुकाची भूक सोडा, शांततेला शस्त्र बनवा, माफ करा पण विसरू नका, प्रगती शांतपणे करा, स्वतःवर प्रेम करा, स्पष्टीकरण देणं बंद करा, नकारात्मक लोकांपासून दूर राहा, शहाणपणाने मदत करा आणि सर्वात महत्त्वाचं, तुमची किंमत स्वतः ठरवा. चाणक्य हजारो वर्षापूर्वी होते, पण त्यांची नीती आजही जिवंत आहे, कारण माणसाची वृत्ती अजूनही बदललेली नाही. माणूस आजही तेच करतो ज्यातून त्याला फायदा होतो. त्यामुळे स्वतःला फायद्याचा व्यवहार बनवा, ओझं नाही. आणि लक्षात ठेवा, जे आज तुम्हाला दुर्लक्ष करतात तेच उद्या तुम्हाला शोधतील. फक्त बदला नाही, जागे व्हा. धन्यवाद.